गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू न देता चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना गणेश मूर्ती व पवित्र कुराण भेट देत शिष्टमंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले। सोलापूर शहरामध्ये गणेश विसर्जन व जश्न ईद ए मिलादुन्नबी हे दोन मोठे सण शांततेत पार पडले। कोणत्याही प्रकारचा तणाव, जातीय तेढ निर्माण न होता चांगल्या पद्धतीने हे दोन उत्सव साजरे झाले। यामागे पोलिसांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। शहरात कुठेही या दोन्ही उत्सवादरम्यान गालबोट लागले नाही। साथी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। विशेष म्हणजे गणेशोत्सव व ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये कुठेही डीजे डॉल्बी वाजला नाही। डॉल्बी मुक्त सोलापूर ही अनेक सामाजिक संघटनांची मागणी होती। ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर देखील रस्त्यावर उतरले होते। विद्यार्थ्यांनी देखील मानवी साखळीतून डीजे बंद व्हावा अशी मागणी केली होती। पोलीस प्रशासनाने मनावर घेऊन सोलापूर शहरातील उत्सव डीजे मुक्त साजरा करण्यासाठी हातभार लावला। याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यासाठी शिष्टमंडळ भेटीला आले होते। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि डीसीपी कबाडे यांना भेटून गणेश मूर्ती व इस्लाम धर्मातील पवित्र कुराण भेट म्हणून देण्यात आले। सर्व सोलापूरकरांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार देखील यावेळी मानण्यात आले। यावेळी मराठा सेवा संघाचे दास शेळके, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक फारुख शेख, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख, लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक आयाज शेख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, ओम गर्जना मंडळाचे संस्थापक श्याम दुरी, ॲडव्होकेट सिराज शेख, शिवसेना उपशहर प्रमुख तुषार खंदारे, बाबा शेख, जहूर शेख, रसूल पठाण आदी उपस्थित होते। खूप अभिनंदन आणि पुढच्या सणासाठी पुन्हा शुभेच्छा। ओके सोलापूरमध्ये मुहम्मद पैगंबर जयंती आणि गणेश उत्सव हे एक दिवसाच्या फरकानं आलेले होते। काही लोकांना, सर्वसामान्य लोकांना वाटायचं की आता कसं होणार, परंतु पोलीस प्रशासनानं केलेली बंदोबस्ताची रचना आणि त्याचबरोबर सोलापूर शहरात जे काही सामाजिक संघटना होत्या, त्याचबरोबर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, शहरातले जे काय असतील ते, आणि ईद ए मिलाद याचे जे सर्व पदाधिकारी किंवा कार्यकर्ते होते यांच्या समन्वयातून या सोलापूरमध्ये अतिशय शांततेत आणि उत्साहात हे दोन्ही सण व्यवस्थितरित्या पार पडले। यामध्ये पोलिसांचा सहभाग खूप मोठा होता। त्याचं कारण म्हणजे सोलापूर शहरातून एक मागणी प्रामुख्यानं आली होती, म्हणजे ती डीजे बंदीची, आणि त्या डीजे बंदीच्या जनतेच्या रेट्यामुळं पोलिसांनी सुद्धा जनतेच्या रेट्याला साथ दिली। त्यामुळं या मिरवणुकीमध्ये कुठेही डीजे वाजला नाही। त्यामुळं बऱ्याच लोकांचा आरोग्याला धोका निर्माण झालेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मिरवणुकीमध्ये, ईद ए मिलादच्या मिरवणुकीमध्ये आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कुठंही सुद्धा डीजे दिसला नाही। आणि त्यामुळं मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला, बालक हे मोठ्या प्रमाणात त्या मिरवणुकीचा आनंद घेताना दिसून आले। आणि विशेष म्हणजे डीजे बंद राहिल्यामुळं
पारंपरिक वाद्याला, पारंपरिक खेळांना खूप मोठी चेतना मिळाली, उत्तेजना मिळाली आणि ते लोकांना पण पारंपरिक वाद्य ऐकायला आणि बघायला मिळाले आणि बरेचसे जुने लिजिंगचे जे डाव आहेत ते सुद्धा बघायला मिळाले आणि या शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिली। त्यामुळं पोलीस आयुक्त श्री राजकुमार साहेब आणि DCP कबाडे साहेब या दोघांचं आम्ही आमचे मित्र रसूल पठाण यांनी नियोजन केलं होतं की या दोघांचा शहरवासियांच्या वतीनं आपण त्यांचा आभार आणि सत्कार समारंभ करू। तर रसूल पठाण यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि आम्हाला सगळ्यांना एकत्रित आणून या दोन अधिकाऱ्यांचा आणि तमाम पोलीस दलाचा आम्ही सत्कार समारंभ करून आभार व्यक्त केले। सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन सोलापूर माध्यमातून जे सोलापूर पॅटर्न म्हणून आज महाराष्ट्रात जाईल ते DJ बंदी, DJमुळे जे काही सर्व नागरिकांना जे काही त्रास होत होता, इथं कोणत्या जाती धर्माचा प्रश्न नसून सर्व जाती धर्माचा व वरिष्ठ आणि जे काही वृद्ध लोक आहेत, काही ज्येष्ठ लोक आहेत, त्यांना जे त्रास होत होता त्यांचा रेटा या सोलापूरमध्ये वाढला आणि त्या रेटाला अनुसरून माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांनी जो निर्णय घेतला आणि DJला बंदी घातली आणि त्याचा दूरगामी परिणाम असा झाला की कोणत्याही तथाकथित लोकांचा त्यांनी फोन न स्वीकारता, फोन न उचलता त्यांनी पूर्णपणे बंदी लागू केली आणि त्याची अंमलबजावणी झाली। म्हणून आज सोलापुरातून एक जो काय मेसेज या महाराष्ट्रात देशात जाईल तो अभिनंदनीय आहे आणि तेवढंच अभिनंदन आम्ही या डिपार्टमेंटचं करतो आणि आज या हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन साहेबांचा एक आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलो होतो, त्यांना आभार मानलो आणि पुढेही असंच होत राहावं एवढीच विनंती आणि तमाम सोलापूरकरांना आम्ही करतोय याच्यातून आणि ते असंच पुढं सर्व सण होत राहतील कारण सोलापूर हे उत्सवांचा आणि अनेक विविध लोकांचा जे आपल्या देशामध्ये इतके जाती धर्म आहेत ते सर्व जाती धर्म आपल्याला सोलापुरात दिसतील। त्या सर्वांमध्ये हा DJ वाजवण्याचा एक फॅड चालला होता, एक त्यांच्यामध्ये एक चढावट लागली होती, त्याला कुठेतरी पायबंद बसला आहे। बस एवढंच म्हणून मी आपल्या सोलापूरकरांच्या सर्व जनतेचा आणि पोलीस खात्यांचे आभार मानतो। सोलापूर शहरामध्ये नुकतेच 2 दिवसापूर्वी ईद ए मिलादुन नबी आणि गणेश उत्सव असे 2 सण साजरे करण्यात आले। या 2025च्या सालामध्ये सगळ्या सोलापूरकरांना एक सुखद अनुभव पोलीस प्रशासनाने दिला। एकंदरीत आपण पाहतो की आजपर्यंतच्या उत्सवामध्ये, मिरवणुकामध्ये DJ, डॉल्बी, लेझर अशा पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणात अतिवापर होत होता आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना DJ, डॉल्बी, लेझर लाइटिंगचा जे आहे खूप मोठा त्रास जाणवत होता। परंतु सोलापूरकरांनी घेतलेल्या पुढाकाराचा पोलीस प्रशासनाने देखील दखल घेऊन यावर्षी गणेश उत्सवामध्ये व ईद ए मिलादुन नबीच्या मिरवणुकीमध्ये कोणालाही DJची परवानगी दिली नाही, तसेच डॉल्बीची परवानगी दिली नाही। त्यामुळे सदरचे सण हे पारंपरिक वाद्याच्या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्साहाने साजरे केले। त्यामुळे सोलापूरकरांच्या वतीने तमाम पोलीस प्रशासनाचा प्रातिनिधिक सन्मान आणि सत्कार तसेच अभिनंदन त्यांना करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर शहरातील काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आम्ही सर्व जमलो होतो। या ठिकाणी पोलीस आयुक्त साहेब राजकुमार साहेब तसेच DCP कबाडे साहेब यांना दोघांनाही आम्ही गणेश मूर्तीची भेट दिली, तसेच कुराण शरीफची देखील या ठिकाणी भेट दिली आणि दोन्ही समाजाच्या वतीने हे उत्सव अतिशय चांगल्या सुबद्ध नियोजनामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पाडल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांचे तसेच समान पोलीस प्रशासनाचे आम्ही अभिनंदन व आभार व्यक्त केले। तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सर्व महापुरुषांच्या जयंती मिरवणुका अतिशय उत्साहपूर्वक वातावरणामध्ये DJ आणि डॉल्बीच्या अभावी या ठिकाणी पार पाडण्यासाठी देखील एक आव्हान पोलीस प्रशासनाला असून नक्कीच ते यापुढे देखील भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करतील आणि ज्या पद्धतीने एक नवीन ओळख सोलापूरकरांची निर्माण झालेली आहे या ओळखीला ते पुढेपर्यंत घेऊन जातील आणि सर्वांना अतिशय आनंदामध्ये सण साजरे करण्यासाठी परवानगी देतील अशी आम्ही त्यांना एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि दोघांचंही आम्ही अभिनंदन केले। सोलापूर शहरामध्ये
परवाच दिवशी ईद ए मिलादुन्नबी आणि गणेश उत्सव हा एकत्र सण आलेला असताना सोलापूर शहरातील आमच्या मुस्लिम बांधवांनी 6 तारखेला गणेश उत्सवचा मोठा कार्यक्रम म्हणजे विसर्जन मिरवणूक असती, त्यामुळं 5 तारखेला जो ईद ए मिलादुन्नबीचा सण होता, जुलूस होता, तो 7 तारखेला काढण्यात यावा असा ठराव करून त्या पद्धतीने 7 तारखेला ईद ए मिलादुन्नबीचा सण साजरा केला. त्याबद्दल मी हिंदू आणि मुस्लिम या बांधवांच्या वतीनं आमच्या मुस्लिम बांधवांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण ही ऐक्याची परंपरा ह्या सोलापूर शहराने या संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर असल्याकारणाने 365 दिवसापैकी 180 दिवस या सोलापूरमध्ये सण उत्सवाच्या माध्यमातून मिरवणूक वगैरे काढण्यात येते आणि त्यामध्ये DJ या म्हणजे डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायचा. त्यामुळे अनेक नागरिक घराच्या बाहेर पडणं मुश्किल होत होतं, कारण ते कर्कश आवाजामुळे जवळपास अनेक जणांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना सोलापूरवासियांनी या डॉल्बी मुक्तीसाठी लढा दिला आणि सोलापूरवासी एकत्र आलं आणि या सोलापुरातील मीडियाने हा प्रश्न उचलून धरल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाने त्याची कडक अंमलबजावणी केल्यामुळे सोलापूर हे DJ मुक्त उत्सव म्हणून गणेश उत्सव आणि ईद ए मिलादुन्नबीचा हा सण साजरा झाला. त्यामुळं आम्ही हिंदू मुस्लिम बांधव रसूल पठाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, दास काका आहेत, सगळे हिंदू मुस्लिम चळवळीतील आम्ही एकत्र येऊन या अभूतपूर्व जो डॉल्बी मुक्तीचा यश या ठिकाणी मिळालं आहे त्याचा हकदार पोलीस प्रशासन आहेत. त्यामुळं पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करण्यासाठी रसूल पठाण यांनी माननीय आयुक्त साहेब आणि कबाडे साहेब DCP यांना भेटून त्यांना गणेश मूर्ती आणि पवित्र कुराण भेट दिलेली आहे आणि आगामी काळामध्ये फक्त गणेश उत्सवापुरतं हा DJ मुक्ती नसून आगामी वर्षभर DJ मुक्त सोलापूर शहर म्हणून ओळख व्हावी अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी पोलीस आयुक्तांना केलेली आहोत. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकatuh व नमस्ते जय भीम. आज सोलापुर शहर के सभी जाति धर्म के लोगों ने माननीय सोलापुर के कर्तव्याध्यक्ष आयुक्त एम राजकुमार साहब और सोलापुर के कर्तव्याध्यक्ष परिमंडल के उपायुक्त माननीय विजय कवाड़े साहब, इनको गणेश उत्सव और पैगंबर जयंती निमित्त दोनों सन एक दिन आगे पीछे आए थे. उसी के साथ 5 तारीख को पैगंबर जयंती, 6 तारीख को गणेश विसर्जन था, तो हम 6 के बजाय 7 को जुलूस मनाए और उस शांतता सुव्यवस्था के साथ हुआ. इसमें सब में बड़ा योगदान पुलिस अधिकारी पुलिस खाते का था. उनका एक आभार मानना बोलकर हमने उनको पवित्र कुरान और श्री गणेश की मूर्ति भेंट दी. और मैं जो मेरे साथ शिष्टमंडल आए, मेरे मार्गदर्शक माननीय दास शेळके साहब और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष फारूक भाई शेख साहब, छत्रपति संभाजी ब्रिगेड के पश्चिम महाराष्ट्र के अध्यक्ष श्याम भाई कदम साहब, शिवसेना शहर उप प्रमुख तुषार खंडारे साहब, एडवोकेट मेरे भाई सिराज भाई शेख साहब, लोकपर्दा न्यूज़ चैनल के चैनल प्रमुख अयाज भाई शेख साहब और एडवोकेट बार एसोसिएशन के उपाध्यक्ष मेरे भाई एडवोकेट रियाज शेख साहब और सभी का मैं मेरी विनती को मान देकर आकर मेरा हौसला अफजाई की मैं इनका सभी का शुक्रिया अदा करता हूँ. मैं अपनी जागृत ईद ए मिलादुन्नबी व गणेश उत्सव या दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने संपूर्ण सोलापूर वासियांना व पोलीस खात्यांना एक सर्वात मोठा पडलेला प्रश्न होता की कुठला सण कसं साजरा करायचा. परंतु सोलापूर वासियांनी दिलेली साथ, सर्वांनी केलेलं सहकार्य हे कौतुकास्पद होतं व पुन्हा एकदा सोलापूर वासियांनी सर्वांनी दाखवून दिलं की ऐक्याचं प्रतीक व सर्व धर्मसंभाव हे काय असतं हे सोलापूरकरांनी दाखवून दिलं व सर्वांनी सहकार्य करून जश्न ईद ए मिलादुन्नबी व गणेशोत्सव हा सण दोन्ही सण चांगल्या तरीकेने साजरा केला. व हे साजरा करत असताना यातील मोलाची बाजू जे आपले पोलीस खात्यातील सर्व पोलिसांनी जे बजावली त्याच अनुषंगाने आज रसूलभाई पठाण व दास काका शेळके व फारूकभाई शेख यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आम्ही पोलीस आयुक्त साहेब एम राजकुमार साहेब व DCP विजय कबाडे साहेब यांना
श्री गणेश यांची मूर्ती व कुराण मस्जिद हे आम्ही यात भेट दिलेलं आहे व येणाऱ्या काळात देखील असंच सोलापुरात सर्व धर्म समभाव व सर्व ऐक्याचे प्रतीक आपण सर्वांनी दाखवावं अशी अपेक्षा करतो व असंच संपूर्ण सर्व सण हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून करावं अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.